डेड होता का पहिला? एक चेंडू आणि 2 धावा धापटलावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय, मागील मॅच मन ऑफ द मॅचचा हिरो. चांगली खेळी ज्याची राहिली होती मागच्या मॅच मध्ये, आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये देखील पहिलं षटक घातलं दिनेशला. अगदी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अगदी थोडीशी उचली घेताना चेंडूला आपण पाहिलं, आणि नंतर मात्र आणखी एक डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपला आणि 2 धावा धापटल्यावरती आहेत. रोहित आणि प्रणय अशी जोडी. रोहितला नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय, प्रणयला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅटर. ज्यानं देखील मागील मॅच मध्ये चांगला खेळ केलाय, परंतु इथून कोणाचा खेळ चांगला राहील, कोण आपल्या टीमला चॅम्पियन ठरवेल, अगदी या साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. बॅकवर्ड साईडला बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या बॉल वरती मिळते सिंगल. एका बाजूने आपला टीम, एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना नारपोली संघ. तब्बल 12 संघ खरं तर आज या क्रीडांगणामध्ये खेळ साकारताना आपण पाहिले, परंतु त्या 12 संघांना अगदी पाठीमागे करून आपल्या मेहनतीच्या, आपल्या कष्टाच्या जोरावरती खरं तर या 2 संघांना इथवर प्रवास केलाय. परंतु इथून कोण यशस्वी ठरेल आणि कोण इथून रनरअप होईल. आणखी एक इथून मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल मात्र मिळते आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 बॉल आणि 4 धावा धापटल्यावरती आहेत. नारपोली टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. आता स्वीकारलाय का स्वीकारलाय ह्याचं प्रत्युत्तर देतोय खरं तर गोलंदाज दिनेश. कारण जी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये कमीत कमी धावे संख्येनं रोखण्याचा प्रयत्न जो असतो, आणि तो प्रयत्न मात्र केला जातो, आणि त्या प्रयत्नांना खरं तर यश मिळत आहेत. आणखी एक व्हॉट अ डिलिव्हरी. षटक पहिलं संपलंय. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 धावा, आणि सलग खरं तर अंतिमचे 2 चेंडू डॉट, आणि एक जबरदस्त सुरुवात आपल्या टीमला घडून दिली गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. 2 षटकांचा सामना. कोण खरं तर किती धावेपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल, किती धाव्यांचं डोंगर उभारलं जाईल बॅटिंग करताना आता आपल्या टीमच्या माध्यमातून, कारण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. सेकंड ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याचा फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट, आणि सिंगलला मात्र समाधान मानलं जात आहे. निर्भयला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर मध्ये सिंगलला मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात होत्या. 5 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. भावेंची 11 खरं तर या नावानं खरं तर नारपोली संघ आज या क्रीडांगणावरती खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नारपोली संघ पुरस्कृत केले गेले ते संतोषजी चौधरी सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या खरं तर नावानं खरं तर त्यांच्या मुलीच्या नावानं संघ आज खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धापटल्यावरती स्थिर 7 धावा धापटल्यावरती आहेत. इट्स अ डेड. 2 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस मात्र पंचांचं बोट वरच्या दिशेनं, आणि यस अंपायर सिग्नल इट्स OUT. बॅट्समन होईल बाद. 7 या आकड्यावरती खरं तर टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळतोय, आणि बॅट्समन आपण पाहतोय रोहित इथून मात्र मैदानाच्या बाहेर.
योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेचा फटका डिक्लेअर झोन मधून बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल पुन्हा एकदा मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 8 धावा पटलावरती. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातो. आता एखादा मोठा फटका येणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. एक चांगले टार्गेट सेट करणं अगदी गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 9 धावा दापटल्यावरती टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग का स्वीकारली आहे हे पटवून देत असताना एक कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न अद्याप राहिला आहे आणि तो यशस्वी राहिला आहे. सत्र संपलं. पहिलं 12 बॉलचा खेळ संपलाय आणि जिथे आपला संघ जाऊन पोहोचलाय टोटल 12 चेंडूच्या अखेरीस 9 या आकड्यावरती 10 धाब्यांचा एक साधं सोपं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे नारपोली संघ. चला मॅच ऑन करत चला. फिल्डिंग टीम आपटा संघ उशीर नकोय. त्वरित फिल्डिंग सजून घ्या आपटा संघ. कैलास सर देखील इथे उपस्थित आहेत आणि खरं तर कैलास सर कान मंत्र देत आहेत सर्व टीमला. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दिनेश आणि कल्पेश असे 2 ऑफिशियल बॅट्समन. जिथे स्ट्राईक एंडवरती दिनेश आलाय, नॉन स्ट्राईक एंडवरती कल्पेश. रोहितला पडपात्या बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंगला देखील सलामीच्या भूमिकेत आपण रोहितला पाहिलं होतं आणि अगदी विचार केला दिनेशचा षटक पहिलं जन हाताळलं ज्यामध्ये खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि तो दिनेश स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच इज ऑन. उत्तरार्धाला सुरुवात. मेगा फायनलची ही लढत. 12 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल डॉट बॉल न मात्र सुरुवात घडते. 1 बाउन्स वॉर्निंग मात्र इथे पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिली जाते. दहा धाब्यांचं साधा सोपं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये 9 धावा जमल्या आपल्या टीमच्या आणि 10 धाब्यांचं टार्गेट सेट केलं. ओहो यावेळेस दिनेशनं मात्र इथे कदाचित चुकी केली. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर येतो झेल खाली. झेल मात्र प्रॉपरली कॅरी केलंय आणि इथून मात्र धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करताना नारपोली टीमला मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. एक महत्वपूर्ण फलंदाज
आणि सफलता मिळतीये. चला पहा कैलास सर, वारंवार तुम्ही एकत्रित येऊ नका, अन्यथा आयोजकांचा जर काही निर्णय असेल तर त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आता शेवटचे वॉर्निंग दिले जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. शेवटची वॉर्निंग असेल, प्रत्येक बॉल वरती तुम्ही एकत्रित जमू नका. न्यू बॅटर नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये. इस बॅटर नेम चला मॅच ऑन करा. 10 चेंडू होता, 10 ची गरज. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती विकेट, परंतु तिसऱ्या बॉल वरती प्रॉपरली उडावलाय. आल्याबरोबर आपल्यातील ताकद सिद्ध केली आणि उडावलाय सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये येतोय षटकार. नऊ चेंडू आणि अद्यापी अगदी हा डॉट बॉल. एक सिंगल मिळते. 8 बॉल आणि ज्यामध्ये गरज आहे 3 धाव्यांची गरज. एवढेच 6 बॉल. इथून मात्र डॉट बॉल. मागील बॉल वरती आलेला षटकार आता खर तर एक मॅच झुकवली आहे बॅटिंग टीम कडून. एवढेचा फटका. 3 धाव्यांची गरज अद्याप आहे. सिंगल धाव मात्र इथे चोरली जाते. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 8 धावा धापटलावरती आहेत. 6 चेंडू, आता 2 धाव्यांची गरज. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर हॉटेल साई ग्रुपचे सर्व जनार्दन शेठ यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. अगदी डॉट बॉल. मेगा फायनलची खरं तरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जनार्दनजी साहेबांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांची उपस्थिती